पर दोघं भाऊ एकत्र झाले तर राज्यामध्ये एक वेगळी समीकरण वेगळी युती पाहायला मिळणार आहे. शिंदे शिवसेना आणि मनसे हे जर महापालिकेत युतीत राहिले तर निश्चितच त्याचा फायदा या निवडणुकीत होणार आहे. ज्या पद्धतीने वेगाने वारे वाहत होते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येण्याच्या दृष्टिकोनातून त्याला कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या राज ठाकरेंच्या भेटीमुळे ब्रेक लागलं का असं देखील बोललं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यातच महाराष्ट्रात पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना अतिशय वेग आलेला आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे आणि दोघा बाजूंकडनं एकमेकांना हात देण्यासंदर्भात देखील वक्तव्य केली जात होती. मात्र अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला कुठेतरी ब्रेक लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय. ठाकरे बंधू एकत्र येणार का? भाजपची नेमकी काय रणनीती असणार आहे? मनसे खरोखरच ठाकरे शिवसेनेसोबत जाणार की महायुतीसोबत जाणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. डेट्सअपमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने राज्यामध्ये म्हणावं तसं यश संपादन करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत त्यांना तितकंसं यश मिळालं नाही. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला अर्थात भाजपाला भरभरून असं मतं पदरात दिली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. केंद्रामध्ये भाजपची सत्ता, राज्यात देखील भाजपची सत्ता. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही खूप महत्त्वाची असणार आहे सत्ताधारी महायुतीसाठी. मुंबई असो, ठाणे असो, ठाणे असो, नाशिक असो किंवा पिंपरी चिंचवड असो, या महापालिकेवरती महायुतीचा ध्वज फडकवण्यासाठी महायुती आता सज्ज होताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी जनभावना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने दोन्ही ठाकरेंकडनं एकामेकांना टाळी देण्याची देखील प्रक्रिया सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यासंबंधीचे वक्तव्य ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडनं देखील आलं होतं आणि तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तशा पद्धतीचं भाष्य केलं होतं. दोन्ही नेत्यांकडनं भेटीगाठी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र अगदी म्हणजे कालच्याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ताजलँड हॉटेलमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तब्बल 1 तास त्यांच्यात बैठक झाली, चर्चा झाली. चर्चा नेमकी काय होती हे समजू शकलेलं नाही. बैठक झाली की नाही याविषयी तर्क जोडले जात आहे. भाजपकडनं यावर कोणी बोलायला तयार नाही. मनसेचे नेते देखील सांगतायत की आम्हाला माध्यमांच्या माध्यमातून समजलं, मात्र भेट झाली की नाही हे आम्हाला देखील माहीत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहे. मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की खरंच राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा खरा प्रश्न उपस्थित होतो. पण दोघं भाऊ एकत्र झाले तर राज्यामध्ये एक वेगळी समीकरण वेगळी युती पाहायला मिळणार आहे. कारण की जर बघितलं असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जी जनभावना होती गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील जनतेत पाहायला मिळते. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये देखील त्याच भावना पाहायला मिळतात. तशा प्रकारचे बॅनर महाराष्ट्रासह मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आलं होतं की मराठी माणसासाठी दोघं भावांनी एकत्र यावं. दोघं भाऊ जर एकत्र आले तर महापालिका निवडणुकीचे चित्र वेगळं असू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र खरंच महायुतीला हे परवडेल का? तर सूत्रांकडून अशी माहिती मिळते की भाजपाला
मनसेने शिंदे शिवसेनेसोबत महापालिका निवडणुकीला सामोरं जावं अशी इच्छा ही भाजपची असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे शिंदे शिवसेना आणि मनसे हे जर महापालिकेत युतीत राहिले तर निश्चितच त्याचा फायदा या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे शिंदे सेने देखील आग्रही आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी. त्यामुळे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने मध्ये एक चर्चा होत होती की मनसेला जर सोबत घ्यायचं असेल तर मनसेने भाजप किंवा महायुतीतील घटक पक्षांना सोडून सोबत यावं आणि मनसेकडनं हे सांगितलं जात होतं की त्यांनी काँग्रेसला सोडून काँग्रेसला हात दाखवून युती करावी अशा पद्धतीचे मनसे आणि ठाकरे शिवसेनेतील नेत्यांकडनं तशा प्रकारचे चर्चा सुरू होत्या, तशा पद्धतीचं बोललं जात होतं. मात्र हे सगळे अंदाज होते. त्यामुळे आता भविष्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे. खरोखरच तसा विचार केला तर महायुतीसोबत राज ठाकरे येणार का, की आपले भाऊ उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाणार, हे खूप पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एक निश्चित आहे की ज्या पद्धतीने वेगाने वारे वाहत होते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येण्याच्या दृष्टिकोनातून त्याला कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या राज ठाकरेंच्या भेटीमुळे ब्रेक लागलं का असं देखील बोललं जात आहे. तर आता विरोधकांकडनं देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे की भाजपाला हे महागात पडू शकेल जर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत महापालिका निवडणुकीला जर सामोरे गेले तर निश्चितच त्याचा फटका हा महायुतीला बसेल. आणि तसं होऊ नये यासाठी महायुतीतील घटक पक्ष म्हणजे भाजप हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मन वळवण्याच्या तयारीत आहे. खरं तर उदय सामंत असो किंवा शिंदे सेनेतील मंत्री असो हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन भेटीगाठी घेतल्याचं देखील अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे त्यांचं मन वळवण्यात महायुतीला यश येतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे सध्या की ठाकरे सेनेला जर तिनके का आधार आपण म्हणतो त्या पद्धतीने जर मनसे सोबत आली तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये निश्चितच त्यांना फायदा होऊ शकतो. आणि ठाकरे ब्रँडच्या नावाखाली म्हणजे दोघं भाऊ जर एकत्र आले तर ठाकरे ब्रँडच्या नावाखाली ही महापालिका देखील हस्तगत करू शकतात याची भीती महायुतीतील घटक पक्षांना आहे. त्यामुळे शक्य तितकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेऊनच महायुती ही महापालिका निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य निवडणूक असो ही निवडणुकीला सामोर जातील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर कोणत्याही भावांमध्ये वाद नसावा हे प्रत्येक कुटुंबातील कुटुंब प्रमुख असो किंवा त्यांचे नातेवाईक असो अशी यांची भावना असते. तशाच प्रकारची भावना ही कार्यकर्त्यांची देखील असते की आमचं ठाकरे दोघे भाऊ हे एकत्र राहावे आणि त्याचा फायदा निश्चितच ही आमच्या पक्षाला होईल अशी भावना देखील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अगदी काही दिवसांमध्ये हे स्पष्ट होणार आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भावाबरोबर जातात की राजकीय समीकरण पाहता राजकीय हित पाहता ते महायुतीसोबत जातात. ते शिंदेचा धनुष्यबाण सोबत लढणार की ठाकरेंची मशाल सोबत लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.